मित्रांनो, ज्या स्त्रिया दररोज सकाळी उठून आपल्या घराच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी कान उघडून ही गोष्ट ऐका। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रिय भक्तांनो, पूज्य गुरुदेवांनी आज आपल्या कथेमध्ये सांगितले की ज्या महिला सकाळी उठून आपल्या घराच्या दारावर पाणी ओततात किंवा शिंपडतात त्यांनी ही गोष्ट लक्षपूर्वक ऐकून घ्यावी। पूज्य गुरुदेवांनी आज आपल्या कथेमध्ये 4 नियम सांगितले आहेत। त्यांनी म्हटले आहे की ज्या माता भगिनी या 4 नियमांचे पालन करतात त्यांचे असे कोणतेही काम नाही जे पूर्ण होऊ शकत नाही, अशी कोणतीही अडचण नाही जी दूर होऊ शकत नाही। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या 4 नियमांचे पालन केल्याने तुमच्या घर कुटुंबावर माता लक्ष्मी देवींचा आशीर्वाद सदैव राहील। ज्या ठिकाणी माता लक्ष्मी देवींचा आशीर्वाद असतो त्या ठिकाणी कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही, कधी पैशांची कमतरता पडत नाही, त्या घरात कधीही मोठे कर्ज येत नाही आणि सदैव माता लक्ष्मी देवींची कृपा कायम राहते। तर मग अखेर कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी आणि ज्या महिला सकाळी उठून आपल्या घराच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। याचबरोबर मित्रांनो, तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल की माता लक्ष्मी देवींची एक बहीण आहे, ती म्हणजे दरिद्रता। जिथे माता लक्ष्मी देवी नसतात तिथे दरिद्रता येते आणि जेव्हा दरिद्रता एखाद्या ठिकाणी येते तेव्हा त्या घरातील जगणे खूप कठीण होते। त्या घरात अनेक अडचणी येतात, खूप तणाव निर्माण होतो, धनाची कमतरता भासते आणि अनेक कामे हळूहळू बिघडू लागतात। तर मित्रांनो, जाणून घेऊया कोणते आहेत ते 4 नियम ज्यांचे घरातील माता भगिनींनी नेहमी पालन करायला हवे। तर आजपासूनच तुम्ही या नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली तर असे कोणतेही काम राहणार नाही जे पूर्ण होणार नाही, अशी कोणतीही मनोकामना राहणार नाही जी पूर्ण होणार नाही। याचबरोबर या 4 नियमांचे पालन केल्यानंतर तुम्हाला कोणतेही उपाय करण्याची गरज नाही, कोणतेही व्रत करण्याची गरज नाही। बरेच लोक असा विचार करतात की एखादी मनोकामना पूर्ण करण्यासाठी अमुक उपाय करावा लागेल, तमुक व्रत करावे लागेल, पण जर तुम्ही हे 4 नियम मनापासून स्वीकारले आणि त्यांचे पालन केले तर कोणतेही उपाय किंवा व्रत न करता तुमची अनेक कामे आपोआप पूर्ण होऊ लागतील। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घरात धन येऊ लागेल, घरातील समस्या हळूहळू दूर होऊ लागतील आणि जर तुमच्या घरावर कर्ज असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुमचे कर्ज देखील हळूहळू कमी होऊ लागेल। तर अखेर कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी चला जाणून घेऊया। पण त्याआधी हे माता लक्ष्मी देवी, तुमच्याकडे विनम्र प्रार्थना आहे की जो भक्त हा व्हिडिओ लाईक करेल, चॅनेल सबस्क्राईब करेल आणि कमेंटमध्ये तुमचे नाव लिहील त्याची प्रत्येक मनोकामना एका महिन्याच्या आत पूर्ण करा। बघा भक्तांनो, तुम्हाला माहीतच असेल की माता लक्ष्मी देवी नेहमी स्वच्छ, पवित्र आणि चांगल्या ठिकाणी राहणे पसंत करतात आणि त्यांची बहीण म्हणजे दरिद्रता अस्वच्छ आणि वाईट ठिकाणी राहणे पसंत करते। जर तुम्ही स्वतः आपल्या मनाने समजू शकता की ज्या घरात प्रेमभाव राहतो, ज्या घरात पैसा भरपूर असतो, कोणतीही अडचण नसते, त्या घरात माता लक्ष्मी देवींचा आशीर्वाद राहतो आणि ज्या घरात नेहमी भांडण तंटा राहतो, ज्या घरात उलटसुलट गोष्टी घडत राहतात, काही ना काही घडतच राहते, त्या घरात दरिद्रतेचा वास राहतो। तर मित्रांनो, तिथे तुम्ही लोक चुका करत आहात, त्या चुका तुम्हाला आजपासूनच सुधारायला हव्यात, ज्या ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहोत। आता मित्रांनो, येथे आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माता लक्ष्मी देवी येण्याचा एक वेळ असतो, त्या तुमच्या घरात दररोज येतात, पण दररोज जेव्हा तुमच्या घरात त्यांना ती गोष्ट मिळते जी दरिद्रतेला आवडते तेव्हा ते तुमच्या घरातून निघून जातात। तर अखेर कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या माता लक्ष्मी देवींना आवडतात त्या आम्हाला करायला हव्यात, ज्यामुळे माता लक्ष्मी देवी आमच्या घरात दररोज प्रवेश करतील। मित्रांनो, माता लक्ष्मी देवी दररोज सकाळी सकाळी आमच्या घरात भ्रमण करण्यासाठी येतात, पृथ्वीवर त्या भ्रमण करण्यासाठी निघतात आणि जेव्हा त्या तुमच्या घरापाशी येतात आणि बघतात की या घरात सर्व लोक झोपलेले आहेत, या घरात तर आमच्या आगमनासाठी काहीही तयारी झालेली नाही, तर त्या परत निघून जातात आणि ज्या ठिकाणी ही गोष्ट होते त्या ठिकाणी मग माता लक्ष्मी देवींची बहीण दरिद्रता तिथे पोहोचते
मग तुम्ही जाणताच की तुमच्या घरात काय काय अडचणी येऊ लागतात. तर आता आपण जाणून घेऊया त्या 4 नियमांबद्दल, त्या 4 गोष्टींबद्दल ज्या तुम्हाला आपल्या जीवनात, आपल्या घरात करायला सुरुवात करायला हवी. चला जाणून घेऊया. पण त्याआधी अजूनपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिता तेव्हा आम्हाला खूप चांगले वाटते आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करता, तसेच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करता तेव्हा आमचं मनोबल फार वाढतं, ज्यामुळे आम्ही चांगली माहिती घेऊन तुमच्यासाठी येतो. चला प्रिय भक्तांनो, आता आपण जाणून घेऊया. आता बघा भक्तांनो, सर्वात पहिली गोष्ट, घरातील ज्या मोठ्या माता बहिणी आहेत त्यांनी या नियमांचे विशेष रूपाने पालन करायला हवे. तर घरातील ज्या मोठ्या माता बहिणी आहेत त्यांनी सर्वात पहिला नियम असा बनवायचा आहे की त्या सकाळी लवकर उठून शक्यतो ब्रह्ममुहूर्तात म्हणजे 4 ते 5च्या दरम्यान किंवा शेवटी उठल्या तरी 6 किंवा 7 पर्यंत उठून आपल्या घराच्या मुख्य गेटवर सकाळी पाणी शिंपडावे. तुम्ही पाहिले असेल की अनेक घरांच्या दारावर सकाळी पाणी शिंपडलेले दिसते. त्याचे एक कारण असते, कारण माता लक्ष्मी देवी म्हणतात की ज्या घरासमोर सकाळी ज्या घराच्या दारावर पाणी शिंपडले जाते त्या ठिकाणाला मी आवडते आणि त्या ठिकाणी येणे हे मला आवडते. तर तुम्हाला काय करायचे, माता भगिनींनी नेहमी आपल्या घरात सकाळी लवकर उठून शक्यतो ब्रह्ममुहूर्तात म्हणजेच सूर्योदयापूर्वी उठून आपल्या घराची साफसफाई करावी. असे नाही की थेट जाऊन पाणी शिंपडायला लागायचे. आधी साफसफाई करा आणि साफसफाई केल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य गेटवर तुम्हाला पाणी शिंपडायचे. बघा, इथे पाणी शिंपडण्याचे महत्त्व सांगितले आहे, पाणी ओतण्याचे महत्त्व सांगितलेले नाही. काही लोक काय करतात, ते बादली भरून घेतात आणि आपल्या घरासमोरील संपूर्ण दार धुवून टाकतात. पण सकाळी धुण्याचे महत्त्व नाही. तथापि संध्याकाळी तुम्ही दार धुतले तरी त्यात काही हरकत नाही. मात्र सकाळी पाणी शिंपडण्याचे विशेष महत्त्व आहे. तर सकाळी आपल्या घराच्या दारावर झाडू वगैरे लावून आपल्या घराच्या स्वयंपाकघरातून 1 लोटा पाणी आणायचे. आता हे पाणी असे समजू नका की तुम्ही कुठूनही आणाल. नाही, हे पाणी तुम्ही आपल्या घराच्या स्वयंपाकघरातूनच आणायचे. आता स्वयंपाकघरात तुम्हाला बादलीभर पाणी मिळणार नाही, त्यामुळे 1 लोटा आपल्या घरातील पिण्याचे पाणी घ्यायचे. तो लोटा स्वयंपाकघरात जिथे तुमचे पिण्याचे पाणी ठेवलेले असते त्या पाण्याने भरून आणायचा. असे पिण्याचे पाणी जे तुम्ही उष्टे केलेले नसेल, ज्यातून तुम्ही पाणी प्यायलेले नसेल, कारण तुमच्या घरात 2-3 ठिकाणे अशी ठिकाणे असतात जिथे पिण्यासाठी पाणी भरपूर ठेवले जाते. जर तसे नसेल तर आजपासून ठेवायला सुरुवात करा, कारण सकाळी तुम्ही या पाण्याला आपल्या घराच्या मुख्य गेटवर शिंपडणार आहात. आता त्याचे आणखीन एक कारण आहे. स्वयंपाकघरात जो आपल्या पिण्याच्या पाण्याचा ठिकाण असतो तो आपल्या पितरांचे स्थान मानला जातो. त्यामुळे मित्रांनो, त्या ठिकाणाहून जेव्हा आपण पाणी भरून आपल्या घराच्या मुख्य गेटवर शिंपडतो तेव्हा आपले पितर देवही आपल्यावर प्रसन्न होतात. तर आता तुम्हाला काय करायचे, आपल्या घराच्या स्वयंपाकघरातून 1 लोटा किंवा 1 कलश पाणी भरून आणायचे. याशिवाय जर एखाद्या दिवशी स्वयंपाकघरात पिण्याचे पाणी उपलब्ध नसेल तर तुम्ही इतर कुठूनही ताजे शुद्ध पाणी घेऊ शकता, परंतु प्रयत्न हा करा की पाणी आपल्या घराच्या स्वयंपाकघरातूनच घ्यावे, ते अधिक चांगले मानले जाते. बाकी जर ते शक्य नसेल तर तुमच्याकडे उपलब्ध असलेले स्वच्छ आणि ताजे पाणी 1 लोटा भरून घ्या. त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य गेटवर या. मुख्य गेटवर येऊन त्या पाण्याचा थोडा भाग आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर घ्या आणि ते पाणी हलक्या हाताने 4ही बाजूंना शिंपडा. लक्षात ठेवा, पाणी शिंपडायचे आहे, ओतायचे नाही. असं नाही की 1 लोटा घेतला आणि एकदम फायदा झाला. नाही, तुम्हाला आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर थोडं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दारावर म्हणजे जिथपर्यंत तुमच्या घराची सीमा आहे तिथपर्यंत पूर्ण घरासमोर ते पाणी शिंपडायचं आहे. आपल्या हातांनीच पाणी शिंपडायचं आहे, असं पाणी ओतायचं नाही. जेव्हा तुम्ही पाणी शिंपडाल तेव्हाच हा उपाय पूर्ण होईल. पाणी शिंपडण्याचंच इथे विशेष महत्त्व सांगितलं आहे.
तर ज्या घरात माता भगिनी या पद्धतीने दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्या घराच्या मुख्य गेटवर किंवा मुख्य दारासमोर पाणी शिंपडतात, त्या घरात माता लक्ष्मी देवी येणं पसंत करतात. त्यांना अशा घरात येणं आवडतं. याचबरोबर त्या घरावर सदैव आपला आशीर्वाद ठेवतात. त्या घरावर अत्यंत प्रसन्न राहतात आणि त्या घरात कधीही कोणतंही दुःख किंवा अडचण येऊ देत नाहीत. यानंतर मित्रांनो, दुसरी गोष्ट, तुमच्या घरात सकाळची पूजा झाल्यानंतर म्हणजे माता भगिनी पाणी शिंपडून इतर कामातून मोकळ्या झाल्यानंतर त्यांनी आपल्या घराची पूजा करावी. पूजा केल्यानंतर जर घराच्या मुख्य गेटवर किंवा चौकटीजवळ एक दिवा लावला जात असेल तर त्या घरातही माता लक्ष्मी देवी येणं पसंत करतात. आता हा दिवा गोल वातीचा असो किंवा लांब वातीचा, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लावू शकता. मात्र देवींसाठी नेहमी लांब वातीचा दिवा लावला जातो, त्यामुळे शक्य असेल तर लांब वातीचाच दिवा लावा. तरीही गोल वातीचा दिवा लावला तरी काही हरकत नाही. तर ज्या घरात सकाळी पूजा झाल्यानंतर मुख्य गेटच्या चौकटीवर कोणत्याही बाजूला एक दिवा लावला जातो, त्या घरातही माता लक्ष्मी देवी येणं पसंत करतात. जे फात्या सकाळी पाहतात की या घरात दिवा प्रज्वलित आहे, ते फात्या त्या घरात प्रवेश करतात. पण ज्या घरात दिवा लावलेला नसतो तिथे दरिद्रता वास करते असं मानलं जातं. ही झाली दुसरी गोष्ट, म्हणजेच ज्या घरात मुख्य दाराजवळ पाणी शिंपडल्यानंतर दिवा लावला जातो त्या घरात माता लक्ष्मी देवी अवश्य येतात. यानंतर तिसरी गोष्ट, ती म्हणजे रांगोळी. भले ती मोठी नसली, अगदी छोटीशी असली तरी चालेल. जर तुमच्या घराच्या मुख्य गेटवर किंवा चौकटीवर छोटीशी रांगोळी किंवा छोटंसं स्वास्तिक काढलेलं असेल तर त्या ठिकाणीही माता लक्ष्मी देवी येणं पसंत करतात. आणि जर तुमच्याकडे रांगोळी नसेल तर आट्याचा चौक किंवा आट्याने काढलेलं स्वस्तिकही तुम्ही बनवू शकता. अन्यथा रांगोळी असेल तर तुम्ही ती इच्छा असल्यास बनवू शकता. तर ही तिसरी गोष्ट झाली मित्रांनो, जी आहे तुमच्या घराच्या मुख्य गेटवर एक छोटीशी रांगोळी असणे. रांगोळी जेव्हा माता लक्ष्मी देवी बघतात तेव्हा त्या खूप प्रसन्न होतात आणि त्या घरात येणेही त्यांना आवडते. त्यामुळे तुम्ही लोक मोठी नाही तर प्रतिदिन एक छोटीशी रांगोळी नक्की काढा. तर मित्रांनो, या 3 गोष्टी झाल्या. आता जी चौथी गोष्ट आहे मित्रांनो, ती थोडी वेगळी आहे आणि ती कदाचित तुम्हाला माहीतही नसेल. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे एक कलश पाणी, म्हणजे 1 लोटा पाणी. दार आम्ही सकाळी शिंपडले होते, पण एक कलश पाणी तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य गेटवरही ठेवायचे असते. आता हा जो कलश पाण्याचा आहे तो तुमच्या घरात मातीचाही असू शकतो किंवा कोणत्याही वस्तूचा असू शकतो. हा कलश नेहमी आपल्या घराच्या मुख्य गेटवर ठेवला जातो. जुने जे लोक असतील, जुनी जी घरे असतील, गावात तुम्ही कदाचित पाहिलं असेल की लोक आपल्या घराच्या मुख्य गेटवर पाण्याचा एक कलश ठेवतात, म्हणजेच कलशात पाणी भरून तो ठेवतात. हे ही एक प्रतीक असते की त्यामुळे माता लक्ष्मी देवी प्रभावित होतात आणि त्या तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरात प्रवेश करतात. तर मित्रांनो, तुम्हीही आपल्या घराच्या मुख्य गेटवर 1 लोटा पाणी म्हणजेच एक कलश पाणी भरून ठेवायला सुरुवात करा. उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला जेही तुमचे मन असेल, कोणत्याही एका बाजूला 1 लोटा पाणी भरून ठेवायला सुरुवात करा. या पाण्याला तुम्हाला काही करायचे नाही, फक्त भरून ठेवायचे आहे. हे पाणी पाहूनही माता लक्ष्मी देवी येतात आणि तुमच्या घरात प्रवेश करतात. तर मित्रांनो, या 4 गोष्टी होत्या. या 4 गोष्टींची तुम्ही काळजी घेतली आणि माता भगिनींनी प्रतिदिन सकाळी उठून या 4 गोष्टींमध्ये आपले लक्ष दिले, तसेच ही 4 कामे केली तर त्यांच्या घरात माता लक्ष्मी देवी प्रतिदिन येतील. कारण माता लक्ष्मी देवी प्रतिदिन ब्रह्ममुहूर्तावर संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघतात आणि ज्या घरात त्यांना ही 4 कामे दिसतात त्या घरात त्या त्याच वेळी प्रवेश करतात. जेव्हा त्या सकाळी सकाळी तुमच्या घरात प्रवेश करतात तेव्हा सकाळपासूनच तुमच्या घरात खूप चांगली कार्ये होऊ लागतात. सर्व काही शुभ होऊ लागते. तुमच्या घरातून हळूहळू कर्ज संपुष्टात येऊ लागते, जर कर्ज असेल तर. तसेच धनाची जी समस्या चालू असेल तीही हळूहळू दूर होऊ लागते. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला या 4 गोष्टी सांगितल्या ज्या माता लक्ष्मी देवींना अत्यंत प्रिय आहेत. आता आम्ही तुम्हाला त्या गोष्टी सांगत आहोत ज्या दरिद्रतेला प्रिय आहेत,
म्हणजे ज्या घरात ही कामे होतात त्या घरात दारिद्र्य येते, म्हणजे माता लक्ष्मी देवींची बहीण दरिद्रता येते. बघा, लक्ष्मी देवी आल्या तर त्या तुमच्या घराचे भांडार भरून देतील, पण दरिद्रता आली तर तुमच्याकडे जे काही आहे ते सुद्धा राहणार नाही. ती सर्व काही रिकामे करून टाकेल. दारिद्र्य येण्याची अनेक कारणे सांगितली जातात. आता तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला लक्ष्मी देवींना प्रसन्न करण्यासाठी ही 4 कार्ये करायची आहेत की दरिद्रतेला आपल्या घरात प्रवेश द्यायचा आहे. आता दरिद्रता कशी येते तेही जाणून घ्या. पहिले कारण, जेव्हा तुम्ही सकाळी खूप उशिरापर्यंत झोपत राहता. मित्रांनो, सूर्योदयापूर्वी उठायला हवे, पण जर कोणी सूर्योदयापूर्वी उठू शकत नसेल तर किमान सकाळी 6-7 वाजेपर्यंत तरी उठायला हवे. कारण त्यानंतर जर तुम्ही झोपून राहिलात तर सरळ सरळ गोष्ट आहे की दरिद्रता माता तुमच्या घरात प्रवेश करतील. कारण त्या स्वतः म्हणतात की ज्या घरातील लोक सूर्योदयानंतरही झोपत राहतात, दुपारपर्यंत झोपून राहतात, उशिरापर्यंत आळशीपणा करतात, त्या घरात मला राहणे पसंत असते आणि त्या अशा घरात प्रवेश करतात. ज्या घरात दरिद्रता माता प्रवेश करतात त्या घरात काय काय होऊ लागते हे तुम्ही जाणताच. म्हणून शक्यतो घरातील माता भगिनींनी आणि सर्व सदस्यांनी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी, सकाळी लवकर उठावे. तुम्ही स्वतः तर लवकर उठताच, पण शक्य असेल तर आपल्या घरातील सर्व सदस्यांनाही लवकर उठवण्याचा प्रयत्न करा. सूर्योदयानंतर जास्त वेळ झोपू नका. फक्त या एका गोष्टीची काळजी घ्या, जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपत राहतात त्यांच्या घरात दरिद्रता प्रवेश करते. यानंतर दुसरे कारण, दरिद्रता त्या घरातही येते ज्या घरात रात्रीची उष्टी भांडे सकाळपर्यंत तशीच ठेवली जातात. असे मानले जाते की सकाळी लक्ष्मी मातेसोबत दरिद्रता माताही फिरायला येतात. ज्या घरात लक्ष्मी देवींना आवडणाऱ्या गोष्टी दिसत नाहीत त्या घरात दरिद्रता प्रवेश करते. ज्या घरात रात्रीची उष्टी भांडे सकाळपर्यंत तसेच पडून राहतात त्या घरात दरिद्रता अगदी निर्धास्तपणे प्रवेश करते. कारण तुम्ही रात्रीची भांडी स्वच्छ न करता झोपता, ती सकाळपर्यंत तशीच राहतात. अशा घरात दरिद्रता येणारच. आणि मग त्या घरात अशी कार्ये आणि अशा परिस्थिती निर्माण होतात ज्यामुळे घरातील लोक नेहमीच त्रासात राहतात. म्हणून दुसरे कार्य हे आहे, रात्रीची उष्टी भांडे कधीही सकाळपर्यंत ठेवू नका. जर तुम्हाला दरिद्रता मातेला आपल्या घरात प्रवेश द्यायचा नसेल तर सकाळी लवकर उठा आणि रात्रीची सर्व भांडी त्याच रात्री स्वच्छ करून ठेवा. यानंतर तिसरी गोष्ट आहे मित्रांनो, ज्या माता बहिणी दुपारी झोपतात, ती एक खूप कॉमन गोष्ट आहे. जास्तीत जास्त लोक दुपारी 1-2 तासांची झोप घेतातच. तथापि तुम्ही लोक आराम करू शकता, पण गाढ झोप तुम्हाला दुपारी घ्यायची नाही. हे नियमांच्या विरुद्ध आहे. बाकी तुमची मर्जी, तुम्ही जसे हवे तसे करू शकता. दरिद्रतेला ही गोष्ट आणखीन प्रिय आहे. ज्या घरातील माता बहिणी दुपारी झोपतात त्या घरातही दरिद्रता प्रवेश करते, कारण तिला ही गोष्ट आवडते. याशिवाय मित्रांनो, चौथी गोष्ट ही आहे की ज्या घरात सकाळी सकाळी पासूनच भांडण तंटा सुरू होतो किंवा घरात बिलकुल साफसफाई राहत नाही, माशा भुणभुणत असतात, कधीही काहीही होत असते, इकडे तिकडे गोंधळ पडलेला असतो, त्या घरातही दरिद्रता प्रवेश करते. मग त्या घरात अडचणी येऊ लागतात. आणखीन एक गोष्ट जी आम्ही तुम्हाला शेवटी सांगू, ती म्हणजे ज्या घरात लिंबू आणि मिरची एकत्र ठेवली जाते त्या घरात दरिद्रतेचा पक्का प्रवेश होतो. त्यामुळे तुम्ही लिंबू आणि मिरची एकत्र ठेवायची नाही, ती नेहमी वेगवेगळी ठेवायची आहे. फ्रीजमध्येही ती एकाच ड्रॉवर मध्ये ठेवू नका. लिंबू फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर मिरची बाहेर ठेवा, म्हणजे लिंबू आणि मिरची वेगवेगळी ठेवायची आहेत. कारण लिंबू आणि मिरचीची जी जागा असते ती दरिद्रतेची जागा मानली जाते, ती तिला खूप आवडते. यामुळेच लोक लिंबू आणि मिरची आपल्या घराच्या मुख्य गेटवर टांगतात. त्यामुळे दरिद्रता तिथेच थांबते आणि माता लक्ष्मी घरात प्रवेश करतात. म्हणूनच लिंबू आणि मिरची एकत्र ठेवायची नाही. तर मित्रांनो, या त्या गोष्टी होत्या. जर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष दिले आणि या नियमांचे पालन करायला सुरुवात केली तर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास होईल. आणि ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला दरिद्रतेच्या प्रवेशाशी संबंधित सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही करत असाल तर दरिद्रता तुमच्या घरात प्रवेश करतील. प्रिय भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल
तुम्हाला माता लक्ष्मीचे प्रेम आणि आशीर्वाद मिळवायचे असतील, तसेच तुमच्या घरात माता लक्ष्मीचा कायम वास व्हावा अशी तुमची इच्छा असेल आणि तुम्ही माता लक्ष्मींना प्रसन्न करू इच्छित असाल, तर लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा। मित्रांनो, ही सर्व माहिती विविध धार्मिक मान्यता, लोकश्रद्धा आणि उपलब्ध स्तोत्रांचा विचार करून दिली आहे। ज्योतिष, धर्म आणि पारंपरिक उपाय यांचा अवलंब करताना कृपया आपल्या स्वतःच्या विवेकबुद्धीने आणि श्रद्धेनुसार निर्णय घ्या। या व्हिडिओचा उद्देश केवळ माहिती देणे आणि सकारात्मक मार्गदर्शन करणे हा आहे। या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा निश्चित दावा करत नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तसेच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा। धन्यवाद।